सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात। जामखेड तालुक्यातील धामणगाव येथे अज्ञात मानवी शरीराचा सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। धामणगावच्या सरपंचांनी खर्डा पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे। पाहणी करून सांगाडा ताब्यात घेण्यात आलाय। मृत व्यक्तीचे अंदाजे 30 ते 40 वय असण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। राहुरी तालुक्यात गुटखा विक्रीबाबत शासकीय यंत्रणा कुंभकर्ण झोपेत असल्याचं म्हटलं जातंय। मात्र याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून शासकीय यंत्रणा झोपलेली नसून झोपेचे सोंग घेत असल्याचा व्यक्त होत आहे। राहुरी तालुक्यात हा गुटखा वितरण करण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। राहुरी खुर्द येथील एका तालुका स्तरावरील वितरकाला नगरच्या वितरकाकडून गुटखा पोच होतो। त्यानंतर सर्व साखळी फिरून हाच गुटखा तालुक्यातील सर्व खेडे व शहरात वितरित करण्याची व्यवस्था चालते। संबंधित यंत्रणेकडे मोठी रक्कम जमा होते अशी माहिती या धंद्यातील काही टपरीधारक देत आहेत। त्याचबरोबर स्थानिक पोलीस यंत्रणा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व इतर शाखांना यासाठी वेगळा निधी द्यावा लागतोय। या गोरख धंद्याला पोलीस व अन्न बेसाड प्रशासनाच्या वरिष्ठांनी त्वरित लक्ष देऊन आळा घालावा व धोक्यात येत असलेल्या तरुण पिढीला वाचवावे अशी मागणी राहुरीकरांकडून होत आहे। दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरू होत आहे। किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती दूध उत्पादक शेतकरी संघ समितीच्या वतीने देण्यात आली आहे। सरकारने या सर्व आंदोलकांची दखल घ्यावी व दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघ समितीने सरकारला केले आहे। नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग सध्या मृताचा सापळा ठरत आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना प्रवास करताना चांगलीच कसरत करावी लागते। एकाच पावसात महामार्गावरील दाणादाण उडाली असून त्याचबरोबर खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावली आहे। रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नसल्याने दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत। तसेच खड्ड्यांमुळे अनेकांचे मणक्याचे आजार देखील वाढले असून बांधकाम विभागाचे रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे। त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलाय। नगर तालुक्यातील चास शिवारात एका हॉटेल व्यावसायिकाचे बंद घर चोरट्यांनी दिवसा फोडून सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने, 20,000ची रक्कम असा 4,10,000चा ऐवज चोरून नेला। सदरची घटना बुधवारी घडली असून या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर तालुक्यातील गावात दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले असून गुन्ह्याचा तपासही लागत नाही। घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक करण्याची मागणी होत आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। विना क्रमांकाच्या प्रवासी रिक्षातून अवैधरित्या वाहतूक सुरू होती। याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करत संबंधित विरोधी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिराजवळ करण्यात ही कारवाई आली आहे। नवनाथ सुखदेव चव्हाण असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्या या मागणीसाठी कम्युनिस्ट पक्ष किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। याबाबत तहसीलदारांसह कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले। गतवर्षी शेतकऱ्यांची खरीप व रब्बी पिकांचा विमा उतरवला होता। पावसाअभावी दोन्ही हंगामातील पिके वाया गेली आहेत। शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर केला तरीही शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही। त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेतील खरीप व रब्बी 2023 आणि 24 हंगामातील विमा भरपाई सरसकट द्यावी। बियाणे, खतांची कृत्रिम
टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची लूट केली जाते, याची चौकशी करून शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे सवलतीत द्यावी. गतवर्षीच्या दुष्काळाचे खरीप पिकांसाठी कर्ज द्या. दुष्काळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. केंद्र शासनाने खरीप पिकांचे हमीभाव स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे ठरवून जाहीर करावे. प्रीपेड व स्मार्ट मीटर योजना रद्द करावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले. नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर श्रीरामपूर ते राहुरी जाणाऱ्या एसटी बसमधून 35 वर्षीय महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील 4 व संगमनेर तालुक्यातील 2 महिलांना गजाआड करण्यात राहुरी पोलिसांना यश आले. गौरी रामू कट्टी, दीपा अशोक कट्टी, गीता व्यंकटेश कट्टी, नक्षत्रा कल्याणी दुवानी या सर्व पाथर्डी येथील आहेत, तर तसेच गायत्री तेज सराले, रूपा राजू सराले या संगमनेर येथील राहणाऱ्या महिला आहेत. या सर्व महिलांना न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. श्रीरामपूर शहर तालुक्यात 2 अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याची घटना घडली आहे. हरेगाव परिसरातून एक अल्पवयीन मुलगी पळून नेली आहे. घरातील सर्वजण रात्री जेवण करून झोपल्यानंतर 17 वर्षाची मुलगी घराबाहेर पडली. रात्रीच्या वेळेस तिच्या आईला जाग आल्यानंतर त्यावेळी मुलगी घरात दिसली नाही. घरातील मागील दरवाजा उघडल्याचा पाहायला मिळाला. मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही. यावरून तिला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळून नेल्याची फिर्याद वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अकोले येथील नगरपंचायतीच्या नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून शहरातील गुजरी बाजारात व बाजार तळावर उघड्यावर बसून दैनंदिन भाजीपाला व भुसारमाल विक्रेत्यांकडून सक्तीचे अन्यायकारक कर वसुली सुरू आहे. गुरुवारी व रविवारी अकोल्यात आठवडे बाजार भरतो. या बाजारात अकोले शहरानजीकच्या परिसरातून गोरगरीब शेतकऱ्यांसह महिला आपल्या शेतातील भाजीपाला हातात घेऊन रस्त्यालगत व बाजार तळावर विक्रीस बसतात. मात्र नगरपंचायत कर वसुलीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने कर्मचारी त्यांना कर वसुलीसाठी दमदाटी करून सक्तीची कर वसुली करतात. गरीब महिला कर वसुलीबाबत दमदाटी करणाऱ्यांकडे नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या अन्यायकारक कर वसुलीबाबत सामाजिक कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबते. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.